morning students. Now we are going to see the third poem, that is The Inchcape Rock, and the poet is Robert Southey. We'll take information about this poet. He was born in Bristol, England. He was the son of draper. Draper means the person who sells fabric. Educated at Westminster School and Balliol College, Oxford. Now what is this Inchcape Rock? That we'll see. The Inchcape Rock इज अ बॅलड. बॅलडचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो पोवाडा. म्हणजे एखाद्या महान व्यक्तीनं जे काही कार्य केलेलं आहे ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये पोएमच्या स्वरूपात मांडणे, याला आपण पोवाडा म्हणतो. शिवाजी महाराजांचा पोवाडा तुम्ही ऐकला असेल. तर हा एक पोवाडा आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on the Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 km off the east coast of the Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock of Lighthouse. We'll see its meaning now. Inchcape Rock हे एक ballad आहे, and this is based upon the story. That story happened in 14th century. 14व्या शतकामध्ये एक कथा झालेली आहे. ती काय आहे बघा. इट वॉज एन अटेम्प्ट बाय ॲबट. ॲबट म्हणजे काय? तर ॲबे जे असतो त्याचा जो धर्मगुरू आहे किंवा फादर म्हणू किंवा पोप म्हणू आपण त्याला. ॲबेचा अर्थ होतो मठ, म्हणजे मठाधिपती असं म्हणू त्याला मराठीमध्ये. ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक. ॲबरब्रोथॉक काय आहे? एक चर्च आहे. टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप. त्यांनी काय काम केलेलं आहे? इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल. एक वॉर्निंग बेल त्यांनी बसवलेली आहे. कशावरती बसवलेली आहे? ऑन इंचकेप. इंचकेप म्हणजे काय? तर एक रीफ आहे. रीफ काय असते हे तुम्ही शिकला असेल जॉग्रफीमध्ये. प्रवाळ खडकांपासून, सँड, कॅल्शियम याच्यापासून तयार झालेला हा दगड आहे. दगड म्हणजे एक डोंगरच म्हणू. कारण का? तर याचा दगडासारखा थोडासा भाग पाण्याच्या वरती दिसतो आहे समुद्रामध्ये, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर. परंतु खाली हा डोंगरासारखा खूप मोठा खडक असणार आहे. त्याशिवाय त्याचा थोडासा भाग हा आपल्याला पाण्यावरती दिसणार नाही आहे. तर एक मोठा डोंगर असं म्हणून त्याला रीफ तुम्ही शिकलेला आहे हा प्रकार. बट दॅट रीफ वॉज नटोरियस वन. आता याला नटोरियस म्हटलं. काय? नटोरियसचा अर्थ होतो कुप्रसिद्ध, फेमसच्या विरुद्ध नटोरियस. सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles 18 km ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ द अँगस, स्कॉटलँड. स्कॉटलँडमध्ये अँगस या ठिकाणापासून 18 किलोमीटर समुद्रामध्ये आत अशी ही रीफ आहे इंचकॅप. नियर डंडी अँड फाईफ, ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईटहाऊस. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock, placed by the abbot of Aberbrothock. आता abbot of Aberbrothock नी ही बेल जी आहे ही इन्स्टॉल केलेली आहे. परंतु एक पायरट आहे. पायरटचा अर्थ होतो समुद्री डाकू. तर यानं काय केलेलं आहे? ही बेल रिमूव्ह केलेली आहे. ही एक लिजेंडरी स्टोरी आहे. and he was inspired by the story and he has written this ballad. The poem gives us the message that those who do wrong things will meet with the due punishment. आता इथे त्यांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे आपल्याला. तर मेसेज काय दिलेला आहे या कवितेतून? तर मेसेज असा आहे की दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ द ड्यू पनिशमेंट. म्हणजे ज्या व्यक्ती वाईट कृत्य करणार आहेत त्यांना त्यांच्या कर्माचं फळ हे मिळणारच आहे. चांगलं कृत्य केलेल चांगलं फळ मिळेल. जे लोक वाईट कृत्य करतील त्यांना त्यांच्या कर्माचं वाईट फळ हे मिळणार आहे असं पोएटनं म्हटलेलं आहे. द इंचकेप रॉक. आता इंचकेप रॉक ही कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली. नाउ वी आर गोइंग टू स्टडी दिस पोएम. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन अ सी. The ship was as still as she could be. Her sails from heavens received no motion. Her keel was steady in the ocean. आता बघा याचा काय अर्थ आहे हे आपण बघू. नो स्टीर. स्टीरचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे मूवमेंट. म्हणजे कोणत्याही प्रकारची मूवमेंट, हालचाल ही हवेमध्ये नव्हती, समुद्रावरती नव्हती. आणि ते जे शिप आहे हे शिप अतिशय स्थिरपणे समुद्रामध्ये उभं होतं. शी हे प्रनाउन या ठिकाणी समुद्र त्या शिपसाठी वापरलेलं आहे की जेवढं शक्य आहे तेवढ्या जास्त ती शिप जी आहे ती अतिशय स्टील, शांत, काम त्या समुद्रामध्ये स्थिर होती. हर सेल्स फ्रॉम द हेवेन्स रिसिव्ड नो मोशन. हेवेन्सचा अर्थ काय होतो? स्वर्ग. पण इथे स्वर्ग असा अर्थ न घेता आपल्याला आकाश असा अर्थ घ्यायचा आहे. तर आकाशातून कोणत्याही प्रकारची गती किंवा काय म्हणू आपण हवा मिळत नव्हती सेल्सना. सेल्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. सेल्स म्हणजे काय? जे शिडाचं जहाज आहे त्याची जी
शीड जे आहेत ते तयार झालेले आहेत. ते कशापासून तयार होतात, तर एक जाड कापड बांधलेलं असतं ह्या शिडाला आणि त्या शिडामध्ये हवा भरते आणि शिडात हवा भरल्यानंतर ते जहाज पुढे मूव्ह करत असतं. तर अशा प्रकारे ते जे काही सेल्स आहेत यांना कोणत्याही प्रकारची मोशन मिळत नव्हती. हर किल वॉज स्टडी इन द ओशन. किलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, अ लॉंग पीस ऑफ वूड अलॉंग द बॉटम ऑफ अ बोट दॅट इज अ पार्ट ऑफ इट्स फ्रेम हेल्प्स टू बॅलन्स द बोट. बोटला बॅलन्स करण्यासाठीचा एक त्या बोटचा एक भाग आहे असं म्हणू, की त्यालासुद्धा कोणत्याही प्रकारची मोशन नव्हती, त्यामुळे इट वॉज ऑल्सो स्टेडी इन द ओशन. म्हणजे कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी मूवमेंट नव्हती. नाउ विल सी द सेकंड स्टांजा. विदाउट ईदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आता याचा अर्थ आपण पाहणार आहोत. विदाउट ईदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक. आता कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मूवमेंट होत नव्हती, त्यामुळे ज्या वेव्स आहेत या वेव्सचा सुद्धा आवाज येत नव्हता किंवा ह्या वेव्स काही जाऊन आदळत नव्हत्या. त्या अतिशय शांतपणे त्या इंचकेप रॉकवरती फ्लो करत होत्या. अतिशय थोड्या थोड्या लाटा त्या इंचकेप रॉकवरती फ्लो होत होत्या आणि खाली येत होत्या. आणि त्यावरती इंचकेप रॉकवरती जी बेल प्लेस केलेली होती, बांधलेली होती, याच्यामध्ये ही मूवमेंट नव्हती, त्यामुळे ही बेलसुद्धा वाजत नव्हती. नेक्स्ट स्टॅन्झा नाव. द ॲबट ऑफ एबरब्रोथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. विल सी इट्स मिनिंग नाव. याच्या आधी आपण पाहिलेलंच आहे इंट्रोडक्शनमध्ये की ॲबट जे आहेत, ॲबट म्हणजे काय, हेड ऑफ द ॲबे ऑफ द मॉन्क म्हणजे काय, ॲबे म्हणजे मठ, मगाशीच सांगितलं तुम्हाला. तर मठाधिपती आहेत, हे चर्चचे हेड आहेत, फादर आहेत. एबरब्रोथॉक हा चर्च आहे, त्याचे ते हेड आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्या इंचकॅप रॉकवरती म्हणजे त्या रीफवरती एक बेल प्लेस केलेली आहे. कशाच्या आधारे प्लेस केले त्यांनी, ऑन अ बॉय. बॉय मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेस. म्हणजे तो जो काही ती जे काही रीफ आहे, इंचकेप रॉक आहे, त्याच्यावरती हा बॉय अशा प्रकारे फिक्स केलेला आहे की तो फ्लोट होईल. जेव्हा कधी स्टॉर्म येईल, वादळ येईल आणि ज्या वेळेला समुद्रामध्ये भरती आलेली असेल त्यावेळेला काय होईल, तर तो रॉक जो आहे, इंचकेप रॉक, हा झाकला जाईल आणि त्यामुळे त्याच्यावरती प्लेस केलेली ही जे काही बॉयवरती प्लेस केलेली जी बेल आहे ती काय होईल, हा बॉय फ्लोट होईल, स्वंग होईल आणि तो स्वंग झाल्यानंतर ती जी बांधलेली बेल आहे ती काय होईल, रंग होईल. वॉर्निंग रंग म्हणजे एक प्रकारे वॉर्निंग मिळेल कोणाला, तर समुद्रामध्ये जे काही जहाजं येणार आहेत त्या जहाजांना एक वॉर्निंग मिळेल की ह्या ठिकाणी एक खूप मोठा रॉक आहे आणि ती जी काही डिरेक्शन आहे ती अवॉइड केली पाहिजे. आणि ज्यावेळेस भरती नसेल त्यावेळेला सहजपणे दिसणारच आहे की हा रॉक आहे आणि त्या ठिकाणी दिशा घेतली नाही पाहिजे, हे कॅप्टनला कळेल जहाजाच्या. परंतु जेव्हा कधी भरती येईल त्यावेळेला तो रॉक लोकांना, कप्तानाला, जो काही कप्तान आहे याला सहजपणे कळण्यासाठी म्हणून अशा प्रकारे तो बॉय बसवलेला होता की तो ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस तो फ्लोट करत असे, तरंगत असे वरती, आणि स्वंग म्हणजे हालचाल करत असे आणि त्याची बेल वाजत असे. इट वॉज कॉल्ड ॲज वॉर्निंग बेल. नाउ विल सी द नेक्स्ट स्टॅन्झा. टोटल 17 स्टॅन्झाज आर देअर इन दिस पोएम. 17 स्टॅन्झाज आहेत आणि प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 लाईन्स आहेत. वी आर गोइंग टू कव्हर दिस 17 स्टॅन्झाज इन दिस लेक्चर. आता हे जे काही साऊदी आहेत पोएट, यांच्या पोएमचे काही वैशिष्ट्य आहेत बघा, की आपण पाहूयात काय वैशिष्ट्ये आहेत पुढच्या स्टॅन्झाला सुरुवात करण्याच्या आधी. तर यांचा जो स्टॅन्झा आहे याच्यामध्ये सुपरनॅचरल एलिमेंट्सचा वापर त्यांनी केलेला आहे. हा पहिला भाग. सुपरनॅचरल एलिमेंट्स म्हणजे काय, अद्भुत शक्ती, म्हणजे जसं काही भूतप्रेत आहे ते काहीतरी कार्यरत असतं. आता अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही. 14व्या शतकातली ही गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यावेळेस अशा काही गोष्टी होत्या, अंधश्रद्धा होती, तर त्याच्यावर आधारित ही पोएम आहे. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोएटिक जस्टिस. पोएटिक जस्टिस म्हणजे काय, तर जी व्यक्ती वाईट कृत्य करते तिला त्याच्या वाईट कृत्याचं फळ हे भोगावंच लागतं. चांगलं कृत्य केलं चांगलं फळ मिळणार, याला म्हणतात पोएटिक जस्टिस. सो विल सी द नेक्स्ट स्टॅन्झा नाव. वेन द रॉक वॉज हिड बाय द सर्च वेल the mariners heard the warning bell and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. म्हणजे याचा अर्थ काय आहे हे आपण बघू.
वेन द रॉक वॉज हिड बाय द सर्च स्वेल म्हणजे काय, भरती येईल त्यावेळेला, सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी, म्हणजे जेव्हा समुद्राला भरती येईल त्यावेळेला हा जो काही रॉक आहे, इंचकेप रॉक, हा झाकला जाईल. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल, आणि तो जो काही बॉयवरती फिक्स केलेली बेल जी आहे इंचकेप रॉकवरती, ती काय होईल, फ्लोट होईल, स्वंग होईल आणि बेल वाजेल. त्यामुळे मरीनर्स जे आहेत, खलाशी आहेत, त्यांना सूचना मिळेल. अँड देन दे न्यू द पेरिलियस डेंजरस रॉक, आणि त्या ठिकाणी असणारा तो डेंजरस रॉक त्यांना समजेल, या ठिकाणी आहे बेल वाजल्यामुळे. अँड ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक, आणि त्यामुळे ते काय करतील, सर्व खलाशी, जो हा ॲबट आहे, धर्मगुरू आहेत, हे फादर आहेत, यांना ब्लेस्ड म्हणजे ब्लेसिंग देतील. ओल्ड इंग्लिश फॉर्म ऑफ ब्लेस्ड असा त्याचा अर्थ दिलेलाच आहे शेजारी तुम्हाला, की ते त्यांना आशीर्वाद देतील की खरोखरच बाबा ह्या चांगल्या व्यक्तीनं फार चांगलं काम केलं, की जेणेकरून आपल्या शिपचं आणि आपल्या जीवाचं संरक्षण झालेलं आहे या ठिकाणी. द सन इन द हेवन्स वॉज शायनिंग गे. आता वातावरण कसं आहे हे दिलेलं आहे, की वातावरण हे अतिशय स्वच्छ आहे, निरभ्र आकाश आहे. गे म्हणजे आनंदात जणू काही शायनिंग, म्हणजे सर्वत्र आनंदी वातावरण आहे असं म्हणायचं आहे त्यांना. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे, सर्वत्र आनंद पसरलेला होता. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंडचा अर्थ काय आहे, टर्न, म्हणजे आकाशामध्ये भराऱ्या घेत असताना जे सी बर्ड्स आहेत, समुद्रावरचे पक्षी, स्क्रीम, जोरजोरात ते आवाज करत आहेत, आनंदाने बागडत आहेत. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड, आणि त्यांच्या आवाजामध्ये, जॉयन्स म्हणजे काय, जॉय, त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा खूप आनंद आहे असं दिसून येत आहे. नाउ विल गो टू द नेक्स्ट स्टॅन्झा. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. Now here is the second character. पहिले होते ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक, आणि आता सेकंड कॅरेक्टर ह्या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेला आहे. आणि इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही पाहिलेलंच होतं की वन पायरेट वॉज देअर, एक समुद्री डाकू होता. हा समुद्री डाकू कोण आहे, सर राल्फ द रोव्हर यांची एंट्री आहे या ठिकाणी. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, कोणाला दिसली ही इंचकेप बेल, तर हे जे काही सर राल्फ रोवर आहे, हे दुसरं कॅरेक्टर आहे, जो समुद्री डाकू आहे, याला दिसलं. अ डार्कर स्पेकचा अर्थ काय दिला इथं, टायनी स्पॉट, म्हणजे ही जी बेल आहे किंवा हा जो बॉय आहे, हा एक टायनी स्पॉटसारखा त्याला दुरून जहाजातून जात असताना त्याला दिसला. ऑन द ओशन ग्रीन, असा हिरवा असा ओशन आहे, आणि त्याच्यामध्ये तो डार्क स्पॉट म्हणजे काहीतरी अशी बेल आहे हे त्याला लांबूनच दिसलं. सर राल्फ द रोव्हर वॉक्ड हिज डेक, तो आपल्या डेकवरती गेला ते पाहण्यासाठी नक्की काय आहे. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक, आणि हा जो काही त्याला डार्कर स्पेक म्हणजे हा जो काही टिपका दिसत होता, एक डार्क टायनी स्पॉट दिसत होता, म्हणजे ही जी बेल त्याला दिसत होती त्याच्यावरती त्याने आपली नजर फिक्स केली. अँड द चेअरिंग पॉवर ऑफ द स्प्रिंग, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रोव्हर्स मर्थ वॉज विकेडनेस. आता बघा इथे काय दिलेलं आहे, ही फेल्ट द चेअरिंग पॉवर ऑफ द स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतूमध्ये ज्या पद्धतीने व्यक्तीला आपल्याला अतिशय आनंद होतो, सर्वत्र अतिशय उल्हासित असं वातावरण असतं, अशा पद्धतीनं हा जो सर राल्फ द रॉयझर आहे याला खूप आनंद झालेला आहे. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग, आणि आनंद झाला की आपोआपच व्यक्ती गाणं म्हणायला लागतो किंवा विसल करायला लागतो. ह्या पद्धतीनं याने विसल केलं, शिट्टी वाजवायला सुरुवात केली, गाणं गायला सुरुवात केली. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेसचा अर्थ काय तुम्हाला दिलेला आहे, की खूप जास्त आनंद होणे, एक्सेसिव्ह जॉय किंवा हॅपीनेस, याला खूप जास्त आनंद झालेला होता या सर राल्फ द रॉयझरला. बट द रॉयझर्स मर्थ मीन्स हॅपीनेस, आनंद जो होता तो कसा होता, ऑफ विकेडनेस, म्हणजे अतिशय दुष्ट हा मनुष्य होता, आणि दुष्टपणाचा ह्याचा आनंद होता. म्हणजे काय, तर दुसऱ्याचं वाईट करण्यामधला आनंद पण काही व्यक्तींना असतो, अशा प्रकारचा याचा आनंद होता. याचा दुसऱ्याचं चांगलं केलं याचा आनंद नव्हता. आता याच्या आधीचे जे काही कॅरेक्टर होतं ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक, यांनी चांगलं कार्य केलेलं होतं, बेल प्लेस केलेली होती, लोकांना दिशा दिलेली होती, आणि बऱ्याच लोकांची जीवित आणि वित्तहानी याच्यापासून व्हायची वाचत होती, आणि लोक त्याला आशीर्वाद देत होते. पण ही गोष्ट सर राल्फ द रॉयझर हा समुद्री डाकू आहे याला बघवली नाही. कारण का, याचा उद्देश वेगळा आहे, याचा उद्देश लोकांना लुटण्याचा आहे, आणि दुष्टपणातील आनंद ह्या व्यक्तीला आहे, आणि त्यामुळे
त्याला आता आनंद झाला आहे, त्यानं काही वेगळंच करायचं ठरवले. बघू काय करायचं ठरवले. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape Rock and I'll flag the abbot of Aberbrothock. आता यांनी काय सांगितलेलं आहे की तो जो काही इंचकेप रॉक आहे त्याच्यावरती समुद्राचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी जात होतं, पुन्हा खाली येत होतं. या सर्व गोष्टी तो पाहत होता. कोथ मीन्स सेड. ते काय म्हणाले, माय मेन पुट आउट द बोट. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, त्याची जी काही जहाजावरती माणसं होती यांना ऑर्डर केली की एक छोटी बोट काढ. म्हणजे एका मोठ्या बोटमध्ये छोट्या छोट्या बोट असतात, म्हणजे छोटं काहीतरी काम असेल तर ते करण्यासाठी म्हणून छोट्या छोट्या बोट असतात. तर छोटी बोट काढायला सांगितली त्यांनी आपल्या माणसांना. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. रो म्हणजे वल्ले जे असतात ते वल्ले घेऊन वल्लवत त्या इंचकेप रॉकपर्यंत मला घेऊन चला. अँड आय विल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक. प्लेगचा अर्थ काय दिला इथं, कॉज पेन, ट्रबल. म्हणजे मी आता काहीतरी त्रासदायक कृती करणार आहे. कुणासाठी, द ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक. ह्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्या विरुद्ध मी एक काहीतरी त्रासदायक कृती करणार आहे असं त्यानं डिक्लेअर केलं. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रोव अँड टू द इंचकॅप रॉक दे गो. आणि मग ते त्या जहाजावरती मोठ्या जहाजावरती एक छोटीशी जी बोट होती, ही बोट खाली घेतली गेली. लोअर्ड मीन्स खाली घेतली गेली समुद्रामध्ये. टू इंचकेप रॉक दे गो. आणि मग त्या बोटमधून रो करत ते त्या इंचकेप रॉकपर्यंत गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आता हा जो काही राल्फ आहे याला वाईट कृत्य करायचं आहे. त्यानं ठरवून ठेवलेलं आहे की आता काहीतरी आपल्याला ह्या ठिकाणी कॉज पेन किंवा ट्रबल, इथं त्रास द्यायचा आहे. तर त्यासाठी तो थोडासा बेंट झाला, खाली झुकला. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आता वाईट कृत्य यानं काय केलेलं आहे या ठिकाणी, तर त्या बॉयला जी काही ती बेल प्लेस केलेली होती, जी वॉर्निंग बेल म्हणून काम करत होती, ही बेल त्यानं कट करून टाकली, कापून टाकली. हे वाईट कृत्य त्यानं केलं. डाऊन संक द बेल विथ द गर्गलिंग साऊंड. आणि ती जी काही बेल होती ही गर्गलिंग साऊंड, गडगड गडगड असा आवाज करत ही बेल खाली समुद्रामध्ये पडली. ते तुम्हाला काय सांगितलं, फाइंड आउट द फिगर ऑफ स्पीच. जेव्हा एखादा आवाज दर्शवणारा एखादा शब्द त्या पोएममध्ये वापरलेला असतो त्याला आपण पोएटिक डिव्हाइसला काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला, ऑनोमॅटोपिया अशी ती पोएटिक डिव्हाइस आहे या ठिकाणी. द बबल्स रोज अँड द बस्ट अराउंड. आणि जशी जशी ती बेल खाली समुद्रामध्ये जायला लागली तसे तसे काय व्हायला लागले, बबल्स वरती यायला लागले आणि ते पुन्हा बस्ट अराउंड विरून पण गेले. कोथ सर राल्फ. कोथ सेड. जुनं इंग्लिश आहे हे, 14व्या शतकातलं, त्यामुळे काही शब्द वेगळे आहेत. तुम्हाला माहीत झाले आता अर्थ याचा. की सर राल्फ काय म्हणाले, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक. आता याला अतिशय दुःख झालेलं होतं की ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉकला लोक सर्व आशीर्वाद देत आहेत. ही गोष्ट याला बघवलेली नव्हती. आणि आता तो काय म्हणतोय, आता जो कोणी ह्या रॉककडे येईल, ह्या दगडाकडे येईल, इंचकेप रॉककडे येईल किंवा ह्या रिफकडे येईल, तो कधीही ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक यांना आशीर्वाद देणार नाही. I will see the next stanza. The Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with the plundered store, he steers his course for Scotland shore. पुढं काय केलं यानं, हा बेल तोडून निघून गेला. अँड सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. दूर निघून गेला तिथून. ही स्काउड द सीज फॉर मेनी अ डे. स्काउड मीन्स ट्रॅव्हल्ड फ्रीली. आता भरपूर ह्यानं प्रवास केला पुन्हा समुद्रामध्ये. अँड नाऊ ग्रोन रिच विथ द प्लंडर्ड स्टोअर. प्लंडर्ड स्टोअरचा अर्थ काय दिला आहे बघा, बिग अमाऊंट ऑफ द लूटेड वेल्थ. लूटेड वेल्थ यानं काय केलं, हा समुद्री डाकू होता, अनेक लोकांना लुटलं आणि भरपूर वेल्थ संपत्ती जमा केली. ही स्टिअर्स हिज कोर्स ऑफ द स्कॉटलँड शोर. ही स्टिअर्सचा अर्थ दिलेला आहे डायरेक्ट द कोर्स ऑफ द शिप. आणि तो डायरेक्ट कुठे गेला, स्कॉटलँड शोर, किनारा जो होता स्कॉटलँडचा समुद्र किनारा, त्याच्याकडे तो गेला. लूटमार करून झाल्यानंतर, भरपूर पैसा संपत्ती गोळा करून झाल्यानंतर. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड द स्काय. आता या ठिकाणी थोडंसं ॲटमॉस्फिअर बदललेलं आहे. आणि पूर्वी आपण डिस्कस केलं की हे जे काही साऊदी आहेत यांच्या पोएममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सुपरनॅचरल एलिमेंट. म्हणजे अद्भुत काहीतरी शक्ती आहे, भूतप्रेत आहे, विच आहे, चेटकीन आहे, की जे काहीतरी कार्य करतात, असं अद्भुत शक्ती आहे. तर ह्या ठिकाणी त्याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. ओव्हर स्प्रेड द स्काय म्हणजे आकाशामध्ये अचानकपणे, हेज म्हणजे काय, मिस्ट,
धुकं पसरायला सुरुवात झाली. दे कांट सी द सन ऑर लाईट, त्यांना सूर्यप्रकाशसुद्धा सूर्य दिसत नव्हता, अशी अवस्था निर्माण झाली. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, गेलचा अर्थ काय आहे तर मोठं वादळ, आणि अचानकपणे जी काही विंड हवा आहे त्याचं मोठ्या वादळामध्ये रूपांतर झालं. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे, आणि अचानकपणे संध्याकाळी हे जे काही वादळ निर्माण झालेलं होतं हे शमलं, शांत झालं. हॅथचा अर्थ होतो हॅड जुन्या इंग्लिशप्रमाणे, इन ओल्ड इंग्लिश. ऑन द डेक द रोव्हर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. कोच सर राल्फ इट विल बी लाईटर सून, फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. पुढे काय झालं, वादळ तर आता शमलेलं आहे, शांत झालेले आहे. ऑन द डेक द रोव्हर टेक्स हिज स्टँड, आणि डेकवरती हा रोव्हर पुढचं काही वातावरण कसं आहे काय बघण्यासाठी म्हणून, ऑब्झर्वेशन करण्यासाठी म्हणून गेलेला आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड, इतका अंधार होता की त्यांना कुठेही जमीन दिसत नव्हती, कुठे जावं हे त्यांना कळत नव्हतं, समुद्र कुठे आहे आणि लँड कुठे आहे हे समजत नव्हतं. कोच सर राल्फ सेड इट विल बी लाईटर सून, आणि मग हा जो काही अंधार आहे पसरलेला, हा अंधार निघून जाईल, आपल्याला लँड लवकरच दिसायला सुरुवात होईल, जमीन दिसायला सुरुवात होईल असं तो म्हणतोय. फॉर देर इज द डाऊन ऑफ द रायझिंग मून, डाऊन ऑफ द रायझिंग मून म्हणजे काय म्हणायचं आहे इथं नक्की तर चंद्र उगवेल आणि आपल्याला थोडा थोडा प्रकाश दिसायला लागेल, आणि त्या प्रकाशात आपल्याला कळेल की लँड आता कुठे आहे, समुद्र कुठे आहे आणि किनाऱ्यावर कसं जायचं. कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोर. नाव व्हेअर वी आर आय कांट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आता त्या जहाजावरती असणारा त्याचा जो काही सहकारी आहे, दुसरा मरीनर आहे, तो काय म्हणतोय, कान्स्टचा अर्थ काय, कॅन नॉट नव्हे तर कॅन हिअर, मी ऐकू शकतो. सेड वन द ब्रेकर्स रोअर म्हणजे काय तर समुद्राची अशी येणारी लाट की जी लाट जोरात येते आणि नंतर तिचं विरत असताना फेसामध्ये रूपांतर होतं, अशा प्रकारच्या लाटा येत आहेत, हे मी ऐकू शकतोय. ऑर मी थिंक वी शुड बी नियर द शोर, आणि त्यामुळे मला असं वाटतं, मी थिंकचा अर्थ काय, आय थिंक, मला असं वाटतंय की आपण सर्वजण किनाऱ्याला पोहोचत आहोत, आपलं जहाज किनाऱ्याला पोहोचत आहे असं मला वाटतं, असं तो म्हणतो. नाव व्हेअर वी आर आय कांट टेल, आपण आता नक्की कुठे आहे हे मी सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल, परंतु मला आता असं वाटतंय की खरोखरच कोणी ती इंचकेप बेल असायला हवी होती आणि मला तिचा आवाज यायला हवा होता. म्हणजे यांनीच वाईट कृत्य केलेलं आहे, यांनी ही बेल कट करून टाकलेली आणि त्यांना आता इंचकेप बेलची आठवण झाली की जी वॉर्निंग द्यायची कुठे रॉक आहे याच्याबद्दल. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग, though the wind hath fallen the drift along, till the vessel strike with a shivering shock, oh Christ it's a inchcape rock. काय दिलेलं आहे त्यांनी, they hear no sound the swell is strong. आता त्यांना कुठेही आवाज येत नव्हता कोणत्याही प्रकारचा, म्हणजे की आपण किनाऱ्यावर पोचतो आहोत की समुद्रात आहोत हे त्यांना समजत नव्हतं. हॅचचा अर्थ आहे हॅड, ड्रिफ्ट मूव स्लोली, आणि खरं तर हवा वगैरे थांबलेली होती पण अचानकपणे यांचं जे जहाज आहे हे मात्र व्हायला लागलं, पुढे पुढे जायला लागलं. म्हणजे इथं सुद्धा काहीतरी अद्भुत शक्ती कार्य करत आहे की हवा नाही आहे तरीसुद्धा त्यांचं जहाज पुढे चाललेलं आहे. इट इज मूव्हिंग स्लोली टिल द व्हेसल स्ट्राईक विथ द शिव्हरिंग शॉक म्हटलेलं आहे. व्हेसल कशाला म्हटलेलं आहे, जहाजाचं भांडं असा त्याचा अर्थ. म्हणजेच काय, ते मोठं जहाज काय झालं, स्ट्राईक झालं, म्हणजे जोरात जाऊन आदळलं. कुठे, त्या इंचकेप रॉकवरती जाऊन आदळलं. ओ ख्रिस्ट इट्स अ इंचकेप रॉक, आणि त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडलेले आहेत की अरे देवा, आपण तर या इंचकेप रॉकवरती येऊनच आदळलेलो आहे. सर राल्फ द रोव्हर टोर हिज हेअर, ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, द वेव्स रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. मग काय झालं, जहाज तिथे स्ट्राईक झालेला आहे, जोरात जाऊन त्या इंचकेप रॉकवरती ते आदळलेलं आहे. आणि सर राल्फ जे आहेत, हा मनुष्य फारच डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आणि मग तो काय करायला लागला आहे, टोर हिज हेअर, म्हणजे वेडा झाल्यानंतर, डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मनुष्य आपले केस उपटतो किंवा ओढतो असं म्हणतात. तर या पद्धतीने तो आता डिप्रेशनमध्ये गेला की आपलाच ॲक्सिडेंट झालेला आहे, आपल्याच बाबतीत हे वाईट कृत्य घडलेलं आहे, जे आपण इतरांना नुकसान पोहोचवणार होतो ते स्वतःच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे तो वेडा झाला, आपले केस ओढू लागला.
ही कस्टचा अर्थ काय, कर्स. स्वतःलाच तो शिवाय शाप देऊ लागला निराशेने की हे मी काय करून बसलो. द वेव्स रश इन एव्हरी साइड, आणि ज्या काही समुद्रामध्ये ज्या लहरी होत्या, लाटा होत्या, त्या जहाजाच्या सर्व बाजूनी जहाजामध्ये आत येऊ लागल्या, कारण ते जहाज फुटलेलं होतं. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड, आणि त्या जहाजामध्ये पाणी शिरल्यामुळे ते शिप जे आहे ते बुडू लागलं. सिंकिंग मीन्स बुडू लागलं. बट इव्हन इन द डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोव्हर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. याचा अर्थ काय बघू, काय झालं शेवट. बट इवन इन हिज डाईंग फिअर, म्हणजे तो अतिशय घाबरलेला होता आणि आता तो मरणार होता. अशा अवस्थेत सुद्धा वन ड्रेडफुल साऊंड कुड रोव्हर हिअर, आणि तो जो रोव्हर होता याला एक अतिशय भयानक असा आवाज येऊ लागला. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, एक प्रकारचा इंचकेप बेल सारखा आवाज त्याला येऊ लागला. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. नेलचा अर्थ काय आहे, द साऊंड ऑफ ए बेल रंग सोलमली आफ्टर डेथ और आफ्टर फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जी बेल वाजवली जाते त्याला नेल म्हटलं जातं. जणू काय त्याच्या मृत्यूची ही घंटाच वाजत आहे, आणि ही घंटा कोण वाजवत आहे, तर एक डेव्हिल, एक राक्षस ही घंटा वाजवत आहे. अशा पद्धतीनं त्याला बेलचा आवाज येऊ लागला आणि तो त्यामध्ये नष्ट झाला. म्हणजे जो मनुष्य वाईट कृत्य करतो त्याला त्याच्या कृतीचं फळ हे मिळतंच. अशा प्रकारे पोएटिक जस्टिस शेवटी आपल्याला पाहायला मिळतं. पोएम सोपी आहे, तुम्हाला समजली असेल, मोठी असली तरी सुद्धा खूप सोपी आहे. आपण कव्हर केलेली आहे एका लेक्चरमध्ये. यू विल वॉच द व्हिडिओ, देन यू विल गो थ्रू द पोएम ऑल्सो, and then you will get also the video about brainstorming of this poem. Thank you.